ह्या आरोग्य क्रांतीसाठी कटिबद्ध अशा नियतकालिकेचा प्रकाशन सोहळा आपण पार पाडलेला आहे. अर्थात ह्या अंकाचा काम आमचे दत्तात्रय उभे यांनी केलेलं आहे. आता एवढे सगळे तज्ञ समोर उभे असताना मग निसर्गोपचार म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या थेरपी यूज केल्या जातात हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. पण निसर्गोपचार हा खूप चांगला उपचार आहे जे शस्त्रक्रियेविना विना औषधाचा ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक याचा वापर न करता खूप रोग बरे केले जातात. आता त्याला वेळ लागतो, काही दिवस त्यासाठी द्यावे लागतात. पण ही जागृती निर्माण होत चाललेली आहे, तरुण पिढीमध्ये होत चाललेली आहे. इव्हन जे MBBS डॉक्टर आहेत त्यांच्या सुद्धा ही जागृती आहे. मला आठवते 30 वर्षापूर्वी माझ्या एक नणंद त्या निसर्गोपचार चिकित्सा करून घ्यायच्या आणि त्याचे त्यांना खूप चांगले फायदे मिळालेले आहेत. त्याला हयात नाही. मध्यंतरी माझे जोडलेली त्याला COPDचा त्रास झाला. त्यांची पत्नी डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर आणि बाळगोपाळ पत्नी आहे ती पल्लवी जोशी, सिनेहाबेनची पल्लवी जोशीची बहीण. त्यांनी शेवटी त्यांच्या अस्थमावर उपचार करायचे म्हणून निसर्गोपचार केंद्राचा आधार घेतला. ते पुण्याला आले, म्हणून त्यांच्याला आणि तिथे उपचार करून घेतलं. म्हणजे ही जागृती होते आहे, निसर्गोपचारच्या बद्दल जागृती होते आहे. मुलांमध्ये सुद्धा जागृती होते. माझी मुलगी प्रत्येक वेळेला म्हणजे योगा, मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्यांना व्यायाम याला सगळ्यांना मुलं जात आहेत. कारण त्यांना माहिती आहे की हे धकाधकीचं जीवन झालेलं आहे. त्या धकाधकीच्या जीवनात नैराश्य येतं, खूप त्रास होतो, मानसिक व्याधी निर्माण होतात, शारीरिक व्याधी निर्माण होतात. आणि त्यासाठी म्हणून आता औषधं घेण्यापेक्षा ह्या थेरपीकडे वळलं पाहिजे की जेणेकरून लॉंग लास्टिंग परिणाम होईल. कारण की ॲलोपॅथीचे वगैरे तात्पुरते परिणाम होत असतात, पण तिचे मात्र कायमस्वरूपी परिणाम होतात आणि अतिशय चांगलं सुंदर तणावहीन असं आपल्याला जीवन जगायला मिळतं. ह्याची जागृती तरुणांच्या मध्ये झाली की आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी आपण त्या मुलांना आणखी जागृत करायला पाहिजे. आपण म्हणतो आता बघतोय की इथे इतरांची म्हणजे निसर्गोपचार करण्याच्या व्यतिरिक्त किंवा उपचारांच्या प्रेमींच्या व्यतिरिक्त इतर कोणाची उपस्थिती नाही आहे. परंतु मुलं काय करतात की इंटरनेटवर जाऊन त्याची माहिती घेतात, त्यांना ती माहिती असते आणि मग ते फॉलो करतात. आपल्याला कळत नाही. माझी मुलगी केअर आयुर्वेदिक सेंटर अँड योगा सेंटर म्हणून सुरेश क्रपाणीचे भाऊ प्रकाश क्रपाणी यांचं आहे. तिथे पण ह्या सगळ्या थेरपी यूज केल्या जातात आणि ती रेग्युलरली जाते. आपल्या मैत्रिणींना घेऊन जाते, ओळखीच्या घेऊन जाते, आम्हाला म्हणते ते डिटॉक्सिफिकेशन करून घ्या, तुम्ही शिरोधार करून घ्या, अशा पद्धतीने प्राणायाम, मेडिटेशन रेग्युलर करायला लावले. तर अशा पद्धतीने मुलांमध्ये जागृती झालेली आहे. फक्त आता ती आपल्याला निबंध पोचवायची. आता या पुस्तकाच्या माध्यमातून आपण अंग काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ज्या सगळ्या तज्ञांनी एक केलेले आहेत ते वेगवेगळ्या विषयावर आहेत आणि अतिशय सुंदर असे केलेले आहेत. ते निसर्गोपचारावर संतुलित जे जीवनशैली वगैरे वगैरे अशा पद्धतीने खूप छान हे केलेले आहेत. ते साहित्य, कारण की इंटरनेटवर गुगलवर जे साहित्य आहे ते विकिपीडिया मार्फत थोडंसं आठवत असतं, पण ही पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे. त्याच्यातले फायदे त्यांना कळायला पाहिजे. त्यांना माहिती फायदे आहे हे माहिती, पण ते कशा पद्धतीने होतात ते त्यांना माहिती नाही. परवाची सत्ता एकदा मी परवाची
स्नायूंचे हे हाडांचे रोग आहेत, इव्हन ब्रॉन्कायटिस सारखे रोग आहेत, श्वसनाचे आणि हार्टचे रोग रिकवर केले जातात निसर्गोपचार चिकित्सेने. पण त्याच्या व्यतिरिक्त 101 त्यांनी त्याचे नावं दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर रोग विना औषधी विना काही शल्यचिकित्सा करण्याच्या ऐवजी जर बरे होत असतील तर आपण त्याच्याकडे का नाही जावं, तर जायला लागलेले दरून जायला लागलेले त्यांना आकर्षण निर्माण झालेलं आहे. त्यांनाही अशा प्रकारचे ॲलोपॅथीचे औषधं त्याचे जे काही साईड इफेक्ट्स असतात त्याच्यानंतर जर ऑपरेशन्स वगैरे सांगितले त्यासाठी 15 1 महिना त्यांना सुट्टी घ्यावी लागते आणि पैशाचा तर प्रश्न असतोच. खर्चात प्रचंड आजकाल हॉस्पिटल्स म्हणजे पैसे कमवण्याचे ठिकाण झालेले आहेत. त्याच्यात तरुणाच्या वेळेला तर सगळ्या श्रीमंत मला असं वाटतं हॉस्पिटल आणि डॉक्टर झालेले आहेत. त्यामुळे ही मुलं सुद्धा तरुण वर्ग सुद्धा नॅचरोपॅथीकडे आकर्षित झालेले आहेत. आता ही नॅचरोपॅथी ची व्याप्ती आणि महत्त्व समजून घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा, तर हे पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला करावं, साहित्याच्या माध्यमातून तर आपल्याला करावंच लागेल. परंतु आता शासनाच्या पद्धतीने करतात आपलं राष्ट्रभक्तीची संकल्पना घेऊन जो प्रचार आणि प्रसार करतात त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. किंवा आम्ही आता साखर कारखान्याचे मशिनरी म्हणून साखर कारखान्याच्या लोकांशी आम्ही बोलतो. शासनाने समाजाचा उपक्रम मला खूप आवडलेला आहे आणि सगळ्यांना देखील आवडलेला आहे. जेव्हा जेव्हा साखर कारखान्याच्या चेहऱ्याशी वगैरे आम्ही बोलतो तर त्यावेळेला ते सांगतो आणि त्या बरेच जण त्यासाठी तयार झालेले आहे अशा प्रकारचे शिबिर आपल्याकडे आयोजित करण्यासाठी. किंवा आता असं पण होऊ शकतं की पुढे आपण जर एखाद्या निसर्गोपचार केंद्राची संकल्पना त्यांना सांगितली तर ते आपल्या साखर कारखान्याच्या जवळ निसर्गोपचार केंद्र पण उभं करू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन देऊ शकतात, काय सगळ्या करून देऊ शकतात. तर असं पण होऊ शकते. त्यासाठी मात्र आपल्याला थोडं प्रचार आणि प्रसार आता माध्यमांचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. आजकालच्या राजकारते ज्या पद्धतीने प्रसार होतो गेला आपण चांगल्या कार्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊया आणि पुस्तकाच्या माध्यमातून तर होईल किंवा गावोगावी प्रचार आणि प्रसार लोकांशी कॉन्टॅक्ट आता दादा मी मला सांगितलं की म्हणजे मूलभूत म्हणजे त्याला काय म्हणतात माउथ पब्लिसिटीने सुद्धा आपल्याला या निसर्गोपचाराचा प्रचार आणि प्रसार करता येऊ शकते. की आता त्यांनी सांगितलं की कमिटमेंट द्या तुम्ही, तर मी काय कमिटमेंट देऊ, मी एक कमिटमेंट देते की तुमच्यासाठी प्रत्येकाकडे मला आता लाभलेले आहे त्याच्याशी ओळख झालेली आहे, त्याच्यामध्ये माझ्या पण आहे, मला माहिती नव्हतं आणि त्यापर्यंत आज ते आल्यावर तेव्हा त्यांच्या बाहेरचं नाव ऐकलं आणि मला राजू कुठे म्हणजे त्याचा भाऊ माझा पण भाऊ आहे, लाडका भाऊ आहे. ही अशी सगळी मंडळी जर माझ्याबरोबर असतील तर मी माझ्या जमिनीवर एक निसर्गोपचार केंद्र तर नक्कीच सुरू करेन. वा वा वा. आणि या साहित्यासाठी मी या दृष्टीचा अभ्यास करेन कारण मला निसर्गोपचार हे माहिती होतं, मला त्याच्याबद्दल आकर्षण पण होतं, पण जास्त डिटेल माहिती नव्हती. आज इकडं बोलवलं म्हणून मी त्याच्यावर थोडासा अभ्यास केला, वाचन केलं आणि हे तर निसर्गोपचार केंद्र चालू करायचं हे तर मनात होतंच. माझी मुलगी त्याच्यासाठी खूप तिचं एक ते स्वप्न आहे
त्यांच्या अनुभवाचा आपण आगात करूया आणि तर ते आपल्या विनंतीला घेऊन आले त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानणे हे माझं नैतिक कर्तव्य आहे. त्याचबरोबर चव्हाणसाहेबांशी जेव्हा ओळख झाली त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही जतचे आहोत. म्हटलं तुम्ही जतचे डफळे का, जतचे डफळे का. आणि मग तसं रिलेशन निघाल्यावर माझी बहीण जतच्या डफळ्याला गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला माहिती नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आणखी एका व्यक्तीला महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बॅरिस्टरसाठी पाठवलेलं होतं. ते होते नारायणराव कदम कांदे. आणि माझी जी बहीण डफळ्यांना गेली ते तिचे सख्खे आजोबा हे असं ते कनेक्शन होतं. आणि त्या माझी बहीण डफळ्याच्या घरची सुशार आहे आणि त्या डफळे त्या लोकांनी मला सन्मानित केलं इथं बोलवलं. त्याबद्दल चव्हाणसाहेबांचे पण खूप खूप आभार. अशाच पद्धतीने आपण सर्वोपचार चिकित्सेचे काम करून या लोकांमध्ये जनजागृती करूया. आणि सर्वोपचार केंद्र केवळ माझ्याकडेच नाही आणि इतर ठिकाणी उभारण्याचे प्रयत्न आपण करूया. त्यासाठी मला ते परवा जे राजेंद्र भेटले होते ते म्हणाले की बँगलोरच्या जवळ आणखीन एक खूप छान सर्वोपचार केंद्र आहे, तर तुम्ही जाऊन मला अभ्यास करा. त्याप्रमाणे आपण उभारण्याचा प्रयत्न करू. तर तसं आपण नक्कीच करूया. तर काही माझा एक कमिटमेंट आहे की सर्वोपचार केंद्र आपण उभारायचं. त्यामध्ये